टायटॅनिक हे नाव आपल्यापैकी अगदी सगळ्यांनीच ऐकलं असेल। या टायटॅनिक बद्दल ऐकलं आणि पाण्यात जाण्याची माझी इच्छा सोडून गेली। विशाल, महाकाय आणि अवाढव्य असणारी टायटॅनिक जहाज समुद्रात बुडाली। या घटनेला 110 पेक्षा जास्त वर्ष झाली असली तरी त्या अपघाताची भीषणता काही कमी झाल्यासारखी वाटत नाहीये। 1912 पासून कॅनडाच्या न्यू फाउंडलँड प्रांताच्या किनाऱ्याजवळ अटलांटिक महासागराच्या तळाशी या जहाजाचा नाश अजूनही पाण्याखाली आहे। आणि विशेष म्हणजे अनेक लोक या जहाजाला बघायला आजही करोडो रुपये खर्च करून जातात। अनेक शास्त्रज्ञ अजूनही टायटॅनिकच्या अवशेषांवर रिसर्च करत आहेत। गेल्याच वर्षी टायटॅनिक बघायला गेलेली एक पाणबुडीचा स्फोट झाल्याची बातमी आपल्या समोर आली होती आणि नुकतंच आता एका वर्षानंतर त्या पाणबुडीचे काही फोटो देखील समोर येत आहेत। नक्की कुठे आहे ही पाणबुडी आणि कोण कोण होतं या पाणबुडीमध्ये जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात। नमस्कार, मी सारिका, प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते। टायटॅनिक हा चित्रपट आता अनेकांच्या डोळ्यासमोर येत असेल, तर टायटॅनिक नक्की काय आहे? 1912 मध्ये बांधलं गेलेलं RMS टायटॅनिक हे जगातील सर्वात मोठं प्रवासी जहाज होतं। 10 एप्रिल 1912 रोजी इंग्लंड मधील साऊथहॅम्प्टन इथून हे जहाज न्यूयॉर्क शहराकडे सफरीला निघालं। 4 दिवसांनी म्हणजे 14 एप्रिल 1912 रोजी उत्तर अटलांटिक महासागरामध्ये एका हिमनगासोबत झालेल्या टक्करीमध्ये टायटॅनिक बुडालं। एकूण 2227 प्रवासी व कर्मचाऱ्यांपैकी 1517 लोक या दुर्घटनेमुळे मृत्युमुखी पडले। जगातील सर्वात विनाशकारी सागरी अपघातांपैकी हा एक अपघात मानला जातो। आता जास्त प्रमाणात प्रवासी मृत्युमुखी पडण्याची दोन प्रमुख कारणं सांगण्यात येतात। एक तर जहाजातील निम्मेच प्रवासी सामावून घेता येतील इतक्याच जीवरक्षक नावा इथे उपलब्ध होत्या। दुसरी म्हणजे टायटॅनिक वरील बऱ्याच जणांना या घटनेचं गांभीर्य समजलंच नव्हतं। त्यातच टायटॅनिकच्या कर्मचारी वर्गाने प्रथम दर्जाच्या लोकांना प्राधान्य देण्याची, त्यातही स्त्रिया व मुलं प्रथम अशी भूमिका घेतल्याने सुरुवातीच्या काळात काही जीवरक्षक नावा या पूर्णपणे न भरताच गेल्या। अखेर केवळ 706 जणच इथे आपले प्राण वाचवू शकले। टायटॅनिक बुडाली तेव्हा पाण्याचं तापमान असं होतं ज्यात साधारणतः माणसाला 15 मिनिटातच मृत्यू येतो। टायटॅनिक मध्ये जगातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी काही लोक प्रवास करत होते। जॉन जेकब अस्तर हे 1909 मधील सर्वात श्रीमंत दाम्पत्य टायटॅनिक मध्ये प्रवास करत होतं। त्यावेळी झालेल्या या अपघातात अनेक लोक मरण पावले, पण असं असलं तरी टायटॅनिकचे अवशेष आजही आपल्याला पाण्याखाली पाहायला मिळतात। टायटॅनिकची पहिली पाण्याखालील प्रतिमा 1 सप्टेंबर 1985 रोजी रेकॉर्ड केली गेली आणि त्यांनी जहाजाचे विशाल बॉयलर दाखवलं। अलीकडे जगाने जहाजाच्या दुर्घटनेचे नवीन फुटेज पाहिलं आणि त्यामुळे वैज्ञानिक समुदायात खळबळ उडाली। पुढील 30 वर्षांहून अधिक काळ हे जहाज पाण्याखाली टिकेल की नाही यावर आता चिंता व्यक्त केली जात आहे। जहाजाचं भगदाड अद्याप पाण्याखाली असलं तरी अलीकडील मोहिमांनी हे स्पष्ट केलं आहे की ते काळाबरोबर आणि निसर्गाच्या प्रभावाखाली झपाट्याने खराब होत आहे। त्यामुळे या डायव्हिंग मोहिमा आता तत्परतेने राबवल्या जात आहेत। अशातच गेल्या वर्षी काही लोक आपल्या पाणबुडीतून टायटॅनिक पाहायला गेले होते। या पाणबुडीत स्वार झालेल्या 5 प्रवाशांमध्ये पाकिस्तानी वंशाचे अब्जाधीश उद्योजक शहजादा दाऊद आणि त्यांचा मुलगा सुलेमान दाऊद, सोबतच अब्जाधीश व्यावसायिक हॅमिश हार्डिंग, फ्रेंच एक्सप्लोरर पॉल, तसंच या टूरचं व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीचे प्रमुख स्टॉकटन रश यांचाही समावेश होता। 61 वर्षीय स्टॉकटन रश हे ओशियन गेट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते। ते प्रवास करत असलेली पाणबुडीची टायटॅनिक टूर ही ओशियन गेट कंपनीकडूनच आयोजित करण्यात आली होती। स्टॉकटन हे एक अनुभवी इंजिनियर होते। त्यांनी काही वर्षापूर्वीच एक प्रायोगिक विमानाचं डिझाईनही तयार केलं होतं। तसंच इतर पाणबुड्या बनवण्याचा अनुभवही त्यांना होता। 2017 मध्ये प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर एक लेख छापण्यात आला होता। तिथूनच त्यांनी शिक्षण घेतलेलं होतं। या लेखात सांगण्यात आलं होतं की टायटन पाणबुडीच्या प्रत्येक टूर मध्ये स्टॉकटन रश हे सोबतच जात असतात। 58 वर्षीय हॅमिश हार्डिंग हे युके मधील एक मोठे उद्योजक होते। ते दुबईमध्ये अक्षन एव्हिएशन नामक एक कंपनी चालवायचे। या माध्यमातून ते विविध ठिकाणांना भेट द्यायचे। हॅमिश यांनी दक्षिण ध्रुवाला अनेक वेळा भेट दिली होती। अंतराळवीर बज एल्ड्रिन यांच्यासोबत त्यांनी 2022 मध्ये एकदा प्रवास केला होता। तसंच शहजादा दाऊद हे पाकिस्तानातील एका प्रतिष्ठित उद्योजक कुटुंबातील सदस्य होते। ते ब्रिटनमध्ये प्रिन्स ट्रस्ट चॅरिटी बोर्डाचे सदस्यही होते। पाणबुडीमध्ये शहजादा दाऊद आणि त्यांचा मुलगा सुलेमान दाऊद हे दोघेही स्वार झाले होते।
दाऊद 48 वर्षांचे होते आणि त्यांचा मुलगा 19 वर्षांचा होता. त्यासोबतच फ्रेंच नेव्हीमध्ये डायव्हर म्हणून कधी काळी कामास असलेले पॉल हे सुद्धा पाणबुडीत स्वार होते. टायटॅनिकचे अवशेष पाहण्याचे पहिले प्रयत्न झाले तेव्हा म्हणजेच 1997 मध्येही ते या मोहिमेत सहभागी झाले होते. टायटॅनिकच्या अवशेषांवर संशोधन करणाऱ्या कंपनीचे ते संचालक होते. या कंपनीच्या माहितीनुसार पॉल यांनी टायटॅनिकच्या अवशेषांमधून बाहेर काढलेल्या हजारो वस्तूंचं निरीक्षण केलं होतं. टायटॅनिक या टोपण नावाने ते प्रसिद्ध सुद्धा होते. इतर कोणत्याही एक्सप्लोरर पेक्षा जास्त काळ टायटॅनिकच्या अवशेषांची पाहणी त्यांनीच केली होती असं म्हटलं जातं. पण जेव्हा ही 5 प्रवाशांची पाणबुडी पाण्यात गेली तेव्हा काहीच काळानंतर या पाणबुडीचा स्फोट झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर या पाणबुडीचा काहीही शोध लागत नव्हता. अमेरिकन कोस्ट गार्डच्या माहितीनुसार त्यांना टायटॅनिकच्या साईडच्या आजूबाजूच्या ढिगाऱ्यांमध्ये टायटन पाणबुडीचे 5 मोठे तुकडे सापडले. पाणबुडीचे प्रेशर चेंबर फुटल्याने हा अपघात झाला होता. मात्र आता 1 वर्षानंतर या पाणबुडीचे काही फोटोज समोर आले आहेत. टायटन पाणबुडीच्या अपघाताच्या सुनावणी दरम्यान पाणबुडीच्या अवशेषांचं नवीन फुटेज समोर आलं आहे. यात दुरून कंट्रोल करता येणारा पाण्याखालचा रोबो अटलांटिक महासागराच्या तळाशी असलेल्या या अवशेषांमध्ये काही गोष्टी शोधताना दिसत आहे. टायटॅनिक पासून जवळच समुद्रात 3.8 किलोमीटर खोलीवर समुद्र तळाशी पूर्ण अंधारात या पाणबुडीचे अवशेष सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर ही होती गोष्ट त्या 5 जणांची ज्यांना टायटॅनिक बद्दल प्रचंड आकर्षण होतं. तुम्हाला सुद्धा टायटॅनिक बद्दल आकर्षण आहे का हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.